फिरस्ती शेळी पालका पाठीमागं 12 लफडे. कोणी बोलणार पावसाळ्यात तारामाळ होती, कोणी बोलणार पावसाळ्यात बकऱ्या लंगडात या, कोणी बोलणार पोट भरत नाही, कोणी बोलणार आजार येतो, कोणी बोलणार पिल्लाची मृत्यूक होती. 12 लफडे शेळी पालनामध्ये, बरोबर. तर नमस्कार मित्रांनो, मी माऊली आव्हाड तुमचं सर्वांचं वैभव गोट फार्ममध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पावसाळा सुरू झाला. फिरस्ती शेळी पालकामध्ये आता एक भीतीचं वातावरण निर्माण झालं, भीतीचं, बरोबर. फिरस्ती शेळी पालकांचं. तर मित्रांनो, घाबरायचं नाही. शेळ्यांचे कुठल्या तरी पद्धतीनं आपले पोटं भरले पाहिजे, बरोबर. आणि कुठलाही आजार आला, फक्त आपण अगोदर सांगितलं होतं, लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं की PPRचं वॅक्सिनेशन करून घ्या, FMDचं वॅक्सिनेशन करून घ्या, प्लस ET+TTचं वॅक्सिनेशन करून घ्या. स्टेप बाय स्टेपनं आपण ते प्रोग्राम सांगितला होता. तर भरपूर अशी अपेक्षा करतो की सर्वांनी वॅक्सिनेशन केलेलं असतील. आता बघा, आणि अजून एक मुद्दा मी सांगितला होता की फिरस्ती काम करतो आपण शेळी पालनामध्ये, तर पिल्लं ठेवायचे नाही. जे काय 2 पैसे भेटतील आपल्याला ते 2 पैसे करून घ्यायचे. फक्त मोठ्या बकऱ्या शेळी पालनामध्ये आपल्याला दिसल्या पाहिजे, फिरस्तीमध्ये. बऱ्या बघा, आमच्याकडे इतका भयानक पाऊस झाला 2 दिवस. आता जास्त पण नाही, फक्त बुरबुर थोडं पाऊस झाला. कसे पोट भरायचे आपल्याला, बिकॉशन आपल्याला काळजी कोणकोणती घ्यावं लागेल फिरस्तीमध्ये काम करतो आपण. नंबर 1चा मुद्दा, शेतकऱ्यांना तणनाशक मारलेल्याची काळजी करून घ्या. विचारणा करून घ्या, तणनाशक मारलं का त्या बांधावरती, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. नंबर 1ची काळजी, तणनाशक मारलेल्या ठिकाणी बकऱ्या घेऊन जायच्या नाही. नंबर 2, या पावसाळ्यामध्ये काय होणार आहे, आता चालता बकऱ्याचे पाय नरम होते चिखलाना पाण्याना, तर थोडासा खडा वगैरे टोचला बकरी लंगडते, बरोबर. अगोदर खुरा वगैरे चेक करून घ्या, घाबरायचं नाही. कोणी बोला असेल की FMD आला असेल का, कोणी बोलणार काहीतरी प्रॉब्लेम झाला, लाळा खुरकत आला का, तोंड खुरी आली का, पाय खुरी आली का, असं लोक सांगते. नवीन शेळी पालक हा घाबरून जातो, बरोबर. आपल्याला आता 10 जून 2019 10 जून 2026 पकडायचा आहे. 26 पासून आपल्याला 14वं वर्ष रनिंग शेळी पालनामध्ये चालू झालं, बरोबर. किती संघर्ष आपण केला ते तुम्हाला सांगतो मी, एक ट्रायल बेसवरती. काय करायचं, एक सिंपल आहे. हे बघा, हे शेतकऱ्याचा हे बांध आहे, असे शेवऱ्या आहे, बघितले का. काय करायचं, असे वाकायच्या आणि अशा बकऱ्याला खो घालायच्या. लोड घ्यायचा नाही, जास्त नाही. घरी गेल्यानंतर समजा ते 2 तास जोपर्यंत पाऊस नाही आहे तोपर्यंत बकऱ्या ह्या पद्धतीनं चारा. काहीच होत नाही, घाबरू नका. लोकांचं विनाकारण यूट्यूबचा व्हिडिओ बघून नाही यार त्यानं ते सांगितलं होतं, मग आपले असे होईल का आपल्याकडनं का नाही होणार, याचं टेन्शन घेऊ नका, बरोबर ना. कुठलाही आजार येऊ द्या, आपण आहे बिंदास. आपल्याला कॉल करा, घाबरू नका. 2 तास बकऱ्या चारून आणा. घरी गेल्यानंतर त्यांना खुराक वगैरे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते द्या. तुम्ही खुराकामध्ये मक्का असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, शेंगदाणा पेंड असेल, ह्या गोष्टी सुका चारा थोडासा घरी द्या. पण थोडाफार 2 घंटे, 2.5 घंटे, 3 घंटे आपल्या बकऱ्या फिरल्या पाहिजे. आणि जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत फिरायच्या. पाऊस चालू झाला सेडवर घेऊन जायच्या. थोड्याशा निम्म्या पोटी, अर्ध्या पोटी राहिल्या, काळजी करू नका, काहीच होत नाही. लंगडाला लागली होणार काय ते सांगतो आता. लक्षात, नंबर 1 मुद्दा लक्षात घ्या. काय होणार, पाऊस आल्यानंतर शेळ्याला थोडासा ताप येतो, मग शेळी चारा खायचा बंद करते. मग आपल्या सेडवरती तापीचं औषधं पाहिजे, जुलाबचं औषधं पाहिजे. आता हा चारा आहे, तुम्हाला दाखवतो मी. आता काय होईल, आता ह्या चाऱ्यावरती पावसाचं पाणी साचलेलं आहे, बरोबर का. मग बकऱ्या पाणी पित नाही, बरोबर ना. ह्या दिवसात फक्त काळजी कोणती घ्यायची, बकऱ्यांना पाणी पिलं पाहिजे. हे पॉईंट तुम्हाला कोणी सांगणार नाही. वेट लॉस का होतं पावसाळ्यामध्ये, याचं मेन कारण काय असेल. वेट लॉस होण्याचं मेन कारण सांगू तुम्हाला काय आहे. पावसाचं चाऱ्यावरती पाणी असतं, त्याच्यामुळं बकऱ्या पाणी पित नाही, बरोबर ना. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपण घरी बकऱ्या पाणी पिल्या पाहिजे, याची काळजी घ्या. मग तुम्ही मिनरल मिक्सचर असेल खुराकामध्ये, किंवा सुका चारा भूस वगैरे तुमच्याकडे असेल, हे पण द्या. भूस दिल्यानंतर बकऱ्या पाणी पित्या. तर आपण काय करतो तुम्हाला सांगतो मी.
आपण काय करतो, गिरणी पिठाची गिरणी, पिठाच्या गिरणी खालचं आपण थोडंसं पीठ घेऊन येतो, 1-2-3 किलो. घरी गेल्यानंतर बकऱ्या पाणी पिलं पाहिजे. मेन कारण काय आहे, पाणी पिलं पाहिजे. वेट लॉस काय होतं पावसाळ्यामध्ये, बकऱ्यांनी पाणी पिलं पाहिजे मेन. तर याच्यासाठी आपण चक्की पिठाच्या गिरणी खालचं 2-3 किलो पीठ घेऊन येतो आणि टपामध्ये हळूहळू थोडं टाकायचं. त्या एकदा पिठाचा स्मेल त्यांना आला का बकऱ्या बरोबर पाणी पित्या. ही एक काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा, तुम्हाला कोणी सांगणार नाही या गोष्टी. पावसाळ्यामध्ये वेट लॉस का होतं, मेन कारण फक्त बकरी पाणी पित नाही. आणि वजन जे वाढतं ना, त्याला कारणीभूत फक्त पाणी. लक्षात घ्या, जर बकरी पाणी जर नाही पिलं जर पाणी नाही पिले तर वजन वाढत नाही. तुम्ही कुठल्याही शेळीपालकाला विचारून बघा, अनुभवी किंवा डॉक्टरला विचारा, बकरींना पाणी पिल्यानंतरच वजन वाढतं. लक्षात घ्या. मग पावसाळ्यामध्ये फिरस्ती शेळीपालकांच्या बकऱ्या खराब का होत्या, का खराब होत्या, त्याला मेन कारण बकरे पाणी पित नाही. बरोबर ना. आणि असं भरपूर शेळीपालकांचा प्रश्न असेल, नाही साहेब आमच्या बकऱ्या पाणी पित नाही. कारण काय असेल, होतं काय, पावसाचं पाणी चाऱ्यावरती थांबल्यानंतर हे पाणी आपला चारा हिरवाचा असतो, त्याच्यामुळं बकऱ्या शक्यतो पाणी पित नाही. पण पाणी पिल्या पाहिजे, ही एक काळजी घ्या. चालता अचानक बकऱ्या लंगडा लागतात. तुम्हाला एक बकरी दाखवतो मी, ते कालपासून लंगडा लागलेली आहे. आपल्या पाय चेक केला तर त्याच्या पायामध्ये थोडासा एक काटा होता. काटा काढला, तिला गरम पाण्यानं शेक दिला, ते आता बकरी ओके होणार. बरोबर. जनावर काय करतं, असं काटा मारून वरतं. हे बघा, बरोबर का. हे बघा, या बाकीची खायची नादा ते. हा एकटा सेटला उभं राहिला. याचं कारण काय, याला ताप वगैरे काहीच नाही आला. शेळी पालक नवीन घाबरून जातो, याला काहीच नाही झालं. याचा प्रॉब्लेम फक्त एकच झाला, बाकीच्या बकऱ्या हा नवीन असल्यामुळं, आपल्याकडे एक मोठा बोकड असल्यामुळं तो बोकड तो चारा खायला लागल्यानंतर हा बोकड त्याला मारतो, म्हणून तो बाजूला उभा आहे. हे बघा, पूर्ण बकऱ्या सटणं आपल्याला चारा खाऊ लागल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. A to Z तुम्हाला मी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप ना सोडतो. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.